हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अभिजित आहे आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आज मी भंडारदराला गेलेलो यश रिसॉर्टमध्ये. खूप अमेझिंग रिसॉर्ट आहे. भंडारदरा हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. हे नाशिकपासून खूप जवळ आहे, नगरमध्ये येतं. आम्ही तिथे यश रिसॉर्ट बुक केलेला, जिथे खूप भारी अरेंजमेंट केलेली त्यांनी. रूम खूप स्पेशियस होत्या. अराउंड 7,000 रुपीजमध्ये आम्हाला रूम प्लस ऑल मील्स मिळालं. पार्किंगची सुद्धा सोय आहे आणि तिथे तुम्ही प्रत्येक रूममध्ये झोपाळे आहेत. खूप भारी असं अरेंजमेंट होती त्यांची. त्यांचं रेस्टॉरंटचं फूड पण खूप अमेझिंग आहे. तिथे आम्ही किती एक नाईट स्पेंड केली. तिथे त्यांचा लॉन पण आहे आणि तिकडे स्विमिंग पूल पण आहे, तिथे तुम्ही स्विमिंग करू शकता. आणि खूप असं प्राईम लोकेशनवर आहे, जिथून सगळे स्पॉट एकदम जवळपास आहे. स्विमिंग पूल एकदम क्लीन होतं आणि खूप व्यवस्थित मेंटेन केली आहे प्रॉपर्टी त्यांनी. यश रिसॉर्टमध्ये खूप धमाल आली. यश रिसॉर्टमधून आम्ही पुढे दुसऱ्या स्पॉटला पण गेलेलो. पण यश रिसॉर्टमध्ये त्यांनी खूप सारे गेम्स, इंडोर गेम्स वगैरे अरेंज केलेले. बिलियर्ड्स होते, कॅरम होता, नंतर टेबल टेनिस होता. ज्यांना इंडोर गेम्स प्ले करायचेत ते प्ले करू शकतात आणि टाईमपास करू शकतात. खूप चांगली अरेंजमेंट केलेली त्यांनी, ज्याच्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करू शकलो. तुम्ही बघतच असाल, इथे पुस्तकं वगैरे पण आहेत. जे बुक रीडर आहे त्यांनी बुक रीड करू शकतात. सायकल्ससुद्धा आहे तिथे, सायकल अरेंजमेंट. तर आम्ही सायकल पण चालवली आणि खूप मजा आली तिथे. हे रिसॉर्ट पेट फ्रेंडली आहे, सो इकडे गार्डन वगैरे आहे आणि पेट्सना तुम्ही घेऊन येऊ शकतात. तिथे आम्ही क्रिसमसला गेलेलो होतो. क्रिसमस पार्टी खूप अमेझिंग होती. बॉनफायर होता, म्युझिक होता आणि खूप मजा केली आम्ही आणि खूप धमाल केली. तिथून आम्ही मग स्पॉटला गेलो, घोरपडा देवीचं मंदिर. तिथे देवीचं दर्शन घेऊन आम्ही तिथलं जे अरेंजमेंट होती देवीच्या, तिथे व्ह्यूजची वेगवेगळे व्ह्यूज होते तिथे, ते बघितले. आणि तुम्ही जसं बघतात माझ्या मागे जी नदी आहे ते बघण्यासारखी आहे आणि तुम्ही चांगला व्ह्यू, चांगले फोटो शूट करू शकतात, व्हिडिओज करू शकतात आणि खूप अमेझिंग असा व्ह्यू मिळू शकतो. माइंड एकदम प्लेझंट होऊन जातं, फ्रेशनेस तुम्हाला खूप मिळेल. मी माझ्या फॅमिलीबरोबर गेलेलो, त्यामुळे खूप मजा आली. इकडे खूप सारे फोटोशूट करू शकतात. एकदम जबरदस्त व्ह्यू होता स्कायचा, जे तुम्ही बघू शकतात. रेकॉर्ड केला आहे मी आणि खूप मजा आली तिथे. आम्हाला काही पाणसाप पण दिसलेले, जे पाण्यात राहतात. खूप क्विकली ते दिसून आले. आणि त्याच्यानंतर आम्ही इकडून गेलो भंडारदरा लेकवर. लेकचा व्ह्यू अप्रतिम होता, जो तुम्ही बघू शकतात आणि जो मी ह्याच्यात रेकॉर्ड करू शकलो. त्याच्यानंतर आम्ही तिकडून गेलो सर्वात जुनं टेम्पल, अमृतेश्वर टेम्पल. हे पांडवकालीन टेम्पल आहे. हे इथे कुंड दिसतंय त्याचं. हे आहे अमृतेश्वर टेम्पल, जे महादेवाचं आहे. हे पांडवकालीन टेम्पल आहे. बोललं जातं की पांडवांनी एका रात्रीमध्ये हे टेम्पल बांधलेलं आहे. हे सगळ्यात ओल्डेस्ट टेम्पल आहे अजूनपर्यंत महाराष्ट्रात आणि खूप भारी मंदिर आहे. खूप प्लेझंट मंदिर, म्हणजे खूप प्लेझंट एक्सपिरियन्स मिळेल तुम्हाला. हे आणि दगडांमध्ये कोरलेलं आहे. तिथे तुमचं जे त्यांनी कलाकृती केलेली आहे मंदिराची, ती अप्रतिम आहे आणि तिथे खूप मजा आलेली. थँक्यू.